शहरासह जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अशातच कांद्याने देखील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे। 1200 रुपये प्रति क्विंटल भावाची अपेक्षा असताना केवळ 300 ते 500 रुपये क्विंटलने कांदा बाजार समितीमध्ये विकला जात असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। जगावर तर जगावं कसं असा प्रश्न उपस्थित करत कांद्याला भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला माल विक्रीसाठी आणत असतात। मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता। कांद्याला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत शासनाने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। कांदा लागवडीचा खर्च, मजुरांची रोजंदारी, वाहतुकीचा खर्चच निघत नसल्याने शेतकऱ्यांनी अतिशय कवडीमोल भावाने आपला कांदा विकला आहे। आसमानी संकटासह सुलतानी संकटाचा देखील शेतकऱ्याला सामना करावा लागत असल्याने दोन्ही संकटांचा मार शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे। मात्र जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत शासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला आहे। नेहरू नावाचा शेतकरी बोलतोय। तर मी आज धुळे मार्केटला कांदे घेऊन आलेलो होतो। तर माझा कांदा आज 200 रुपये क्विंटल तर 250 ते 300 या भावाने विकला गेलेला आहे। तर माझा उत्पादन खर्चही निघलेला नाही। लागलेला खर्च तो एकदम जास्त होता। तो मला 700 रुपये क्विंटलने परवडत नव्हता। कांदा तर आता 300 रुपये क्विंटलने मी विकतोय। तर काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी? मार्केटमध्ये आलो तर आडत्या म्हणतो किंवा भाव तोच आहे, करायचं काय? वापस घेऊन जायचं तर कांदा सोडून जाईल घरी गेल्यानंतर, परवडत नाही। करायचं काय आम्ही शेतकऱ्यांनी? करा काहीतरी आमच्यासाठी तुम्ही। पण आमच्याकडे नेर गावामध्ये 2 एप्रिल तर आता 13 मे पासून पावसाळी अवकाळी पाऊस चालू आहे, कंटिन्यू गारपीट पण चालू आहे, आताही चालू आहे पाणी आमच्याकडे। तर आमच्याकडे 800 रुपये क्विंटल 1000 रुपये क्विंटलने कांदा गेलेला असता आमचा। तर इथे 200 रुपये क्विंटलने विकतोय, आम्हाला परवडत नाही तो कांदा। करायचं काय आम्ही? आमच्याकडे उलटी आहे, 55 mm साईज आहे, 60 mm साईज आहे, पण त्याला भाव तो भेटत नाही। 1200 रुपये क्विंटलचा कांदा आहे आमचा, तो इथं आम्ही 400 रुपये क्विंटलने विकतोय मार्केट लावून। आमचं भाडंही निघत नाही आहे। तर आम्ही करायचं काय आता? तुम्हीच बघा आता काय करायचं आमच्यासाठी। कोण बोलता? सुरेश सोनवणे। मी आता 60 कट्टे आणले आहे मार्केटला, पण अवकाळी पावसामुळे माझं असं नुकसान झालं आहे की जो कांदा आज 1500च्या भावानं जाणार होता, तो कांदा आज 300-400 रुपयाच्या भावानं आम्ही विकतोय। हो, यासाठी शेतकऱ्यांना काय परवडत काय नाही परवडत हे सरकारने लक्षात घ्यावं आणि शेतकऱ्यांसाठी जेवढी आर्थिक मदत असेल तेवढी करा। कारण की जो माल आमचा 500-600 रुपयांनी आपला 1000-1200 विकणार होता, तो माल आज आम्हाला 200-300 रुपयाने विकत आहे। मजुरी डबल झाली आमची। हो, ज्या कांद्या आम्हाला काढण्यासाठी जो मजुरी 200-250 रुपये लागवली, त्याच्यासाठी आम्ही 300-350 रुपये दिली। पण मार्केटमध्ये आम्ही जर माल आणला आहे त्या मालाला भाव भेटत नाही। याच्यासाठी सर्व लक्ष करा तुम्ही सरकारने आणि शेतकऱ्यांसाठी खंबीरपणे उभे राहा। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने तालुका कृषी कार्यालयाचे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे। गेल्या 8 दिवसांपासून राज्यव्यापी सुरू असलेल्या आंदोलनाकडे लक्ष देऊन शासनाने मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यात सहाय्यक कृषी अधिकारी पदनाम करण्यात यावं, ऑनलाईन कामासाठी नवनवीन ॲप असलेले मोबाईल, टॅब व लॅपटॉप उपलब्ध करून द्यावा, कृषी सेवकांचा कालावधी रद्द करून थेट सहाय्यक कृषी अधिकारी करावा यांसह विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आलं आहे। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना धुळे तालुका अध्यक्ष गेल्या 8-10 दिवसापासून म्हणजे दिनांक 5 मे 2025 पासून आम्ही महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने राज्यव्यापी
म्हणजे राज्यभर या आंदोलन उभारलेलं आहे। हे आंदोलन उभारण्याचं कारण म्हणजे अनेक 8-10 वर्षांपासून आम्ही अनेक मागण्यांसाठी शासन दरबारी नियमित आम्ही मागण्या करत असतो, परंतु शासन नेहमी आम्हाला शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो, आपल्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीने काम करतो अशी भावनिक साथ घालून आमची आंदोलन टप्प्याटप्प्या विविध प्रकारे मागे घेण्यात आलं आणि आम्ही बी शेतकऱ्यांसाठी निश्चितपणाने आम्ही त्यावेळेस माघारी घेत आलो। शेतकऱ्यांच्या दृष्टीने आम्ही अधिकाऱ्यांचं ऐकून आम्ही माघारी घेतली, परंतु आज वेळ आमच्यावर अशी आहे की आमच्या कुठल्याच 8-10 वर्षापासून आमच्या कुठल्याच मागण्या शासन दरबारी पूर्ण झालेल्या नाही। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की कृषी सहाय्यक जे पदनाम आहे, जे बाकी इतर यंत्रणांचं पदनाम चेंज झालेलं आहे, बदल झालेला आहे, तसंच आमचं त्या धर्तीवर सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपल्याला सर्वीकडे ऑनलाईन प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। आमचे पण कृषी विभागाचे सर्वच आता कामकाज जे आहे ते जवळपास 70-80% हे आमचं ऑनलाईन कामकाज सुरू झालेलं आहे गेल्या 4-5 वर्षापासून। तर त्याच्यासाठी आमचे विविध प्रकारचे ॲप आहेत आणि ते ॲपच्या संदर्भामध्ये आम्हाला नवनवीन अपडेट व्हर्जनचे मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉप त्या ठिकाणी गरजेचं आहे, परंतु शासनाकडून गेल्या जसे आम्ही नियुक्त झालेले आहे तसा कुठल्याही प्रकारचं लॅपटॉप, टॅब आणि लॅपटॉप आम्हाला अजूनपर्यंत ऑनलाईन सुविधेसाठी उपलब्ध झालेलं नाही। त्याचप्रमाणे कृषी सेवकांचा जो कालावधी आहे तो रद्द करून सरळ कृषी सेवकांचा कालावधी रद्द करून डायरेक्ट कृषी सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी झालं पाहिजे, ही एक आमची प्रमुख त्या ठिकाणी मागणी आहे। त्याच्यानंतर ग्राम स्तरावर इतर यंत्रणा काम करतात, ग्रामविकास महसूल असेल, आरोग्य असेल, यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी शासनाने मदतनीस त्या ठिकाणी दिलेला आहे, परंतु एक देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा असलेला कृषी विभाग आणि या महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा कणा असलेला कृषी सहाय्यक, या कृषी सहाय्यकाला शेतकऱ्यांना मदतीसाठी कुठेही त्या ठिकाणी मदतनीस किंवा आम्हाला कार्यालय देखील त्या ठिकाणी उपलब्ध नाही। आम्हाला सगळं आमच्या स्वतःलाच आम्हाला आमच्या कार्यक्रमांचे फोटो त्या ठिकाणी घ्यावे लागतात, आम्हाला आमच्या नोंदी घ्याव्या लागतात, आम्हाला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कम्युनिकेट करावं लागतं, शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करावं लागतं। निश्चितपणाने आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहोत, पण निश्चितपणाने आमच्या शासनाने मागण्या देखील मान्य केल्या पाहिजे ही आमची त्या ठिकाणी आपल्या मार्फत विनंती आहे। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक झालटे, मनोहर पाटील, सिद्धार्थ वाघ, मुकेश सोनवणे, राकेश परदेशी, मनोज पाटील, चेतन गीते, समीर राजपूत, नितीन मासुळे, प्रवीण लांबोळे, सुधीर वाघ, अनिता पवार, प्रतिभा पाटील, प्रियंका बदाने, महेश बोरसे, वासुदेव सूर्यवंशी, उमेश पाटील, सतीश बोरसे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून विविध मागण्यांबाबत सामूहिक कामबंद आंदोलन केले आहे। सदरचं आंदोलन 3 टप्प्यात होणार असून विद्यापीठ प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय नियंत्रण कार्यक्षेत्रात धुळ्यासह महाराष्ट्रातील 3 कृषी विज्ञान केंद्र येतात। यात राष्ट्रीय पेन्शन योजनेचा हिस्सा शासनाने बंद केला आहे, टीए देखील बंद केला आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांचं भविष्य अंधारमय झालं आहे। राष्ट्रीय पेन्शन योजना व टीए सगळीकडे मिळत असताना आम्हाला का नाही, असा सवाल उपस्थित करत तात्काळ राष्ट्रीय पेन्शन योजनेचा हिस्सा व टीए लागू करण्याची मागणी कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे। यावेळी डॉक्टर दिनेश नांद्रे, डॉक्टर पंकज पाटील, डॉक्टर रोहित कडू, डॉक्टर जगदीश कातेपुरी, अमृता राऊत, डॉक्टर आतिश पाटील, डॉक्टर धनराज चौधरी, प्राची काळे, स्वप्नाली कवटे, जयराम गावित, स्वप्नील महाजन, बाळू वाघ, रमेश शिंदे, कुमार भोये, मधुसूदन नायरे यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृषी विज्ञान केंद्राच्या आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या 4ही कृषी विज्ञान केंद्राचे जे कर्मचारी आहेत, प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात साधारणतः 16 कर्मचारी कार्यरत आहेत आणि ते सर्व 4ही कृषी विज्ञान केंद्र आज या संपामध्ये सहभागी झाले आहेत। या संपाच्या अनुषंगाने जी राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा NPS आहे, त्या NPSचा जो काही हिस्सा आहे तो हिस्सा या ठिकाणी शासनाने बंद केलेला आहे। त्यामुळे भविष्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा आहे त्या भविष्य निर्वाह निधी जसं म्हणत आहे की कर्मचाऱ्यांचं भविष्य अंधारमय झाले, त्याचबरोबर
जो टी आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स तोही या ठिकाणी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्न किंवा त्या टीएमुळे सर्व ठिकाणी मिळत असून या कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्यासाठी या कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आज महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या 4ही कृषी विज्ञान केंद्रांनी आज संप पुकारलेला आहे. या संपामध्ये काल काळ्या फिती लावून आम्ही काम करत होतो. आज पूर्णपणे लेखनिबंध आंदोलन आहे आणि त्यानंतर 20 तारखेला हा पुढचा टप्पा विद्यापीठ परिसरामध्ये याचप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी आमची मांडणी घेऊन जाणार आहोत. सर्वांना नमस्ते. आज महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघटना यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. या संघटनेअंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत 4 कृषी विज्ञान केंद्र धुळे, जळगाव, सोलापूर आणि सातारा या ठिकाणी कार्यरत आहेत. एकूण 64 कर्मचारी म्हणजे प्रत्येक केविकेतील 16 कर्मचारी आज काम बंद आंदोलन केलेलं आहे. आणि हे जे आंदोलन आहे हे मूलतः जे काही भविष्य निर्वाह निधीतील ज्या विहित कपाती आहे ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने च्या प्रशासनाने ह्या रोखलेल्या आहेत, थांबवलेल्या आहे. यामुळं कर्मचाऱ्यांचं भविष्य जे आहे हे अंधारमय झालेलं आहे. जे काही पगार आहे त्याच्यावरच आम्हाला उदरनिर्वाह करावा लागतोय आणि ते वेतन देखील मागील 3 महिन्याचे भेटलेले नाही आहेत. तर त्यासाठी हे आंदोलनाची आम्ही उभं केलेलं आहे. याचे पहिल्या टप्प्यामध्ये काल दिनांक 14 रोजी काळ्या फिती लावल्यात. आज काम बंद आंदोलन आहे दिनांक 15 मे रोजी आणि दिनांक 20 मे रोजी हे राहुरी या ठिकाणी कृषी विद्यापीठाच्या फाटकासमोर आम्ही त्या ठिकाणी निदर्शनं देणार आहोत. 1 दिवसासाठी आंदोलन आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने संपूर्ण जिल्हाभरात नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या दरम्यान पोलीस दलाने विविध कारवाया करत अनेक गुन्हेगारांना गजाआड केले आहे. अशातच LCBच्या पथकाने स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. यात 3 लाख रुपये किमतीचे 200 लिटर क्षमतेचे 10 प्लास्टिक ड्रम स्पिरिट व 200 लिटर क्षमतेचे 5 प्लास्टिक रिकामे ड्रम असा माल हस्तगत करत चालक सुरेंद्र पंडित मराठे वय 42 वर्ष राहणार बडवणी याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर जिल्हाभरातील विविध पोलीस स्टेशनांतर्गत झालेल्या कारवाईत वाहतुकीचे नियम मोडणे, हातभट्टी उद्ध्वस्त करणे, मोकळ्या जागेत दारू पिणे, हॉटेल लॉजेसची तपासणी, हिस्ट्री शीटर व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करणे, ड्रंक अँड ड्राईव्ह यांसह विविध प्रकारच्या कारवाया जिल्हाभरातील पोलिसांनी नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान केल्या आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये माननीय IG सर श्री दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी देवरे सरांच्या आदेशान्वये नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले होते. स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की शिरपूर आणि धुळ्यामार्गे मालेगावकडे एक ट्रक त्याच्यामध्ये स्पिरिट हे अवैधरित्या विक्रीसाठी व वाहतूक करत आहेत. त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी नाकाबंदी लावून एक संशयित ट्रक त्या ठिकाणून जात असताना त्याचा पाठलाग केला व सुरत बायपासजवळ हिरे मेडिकल कॉलेजजवळ त्याला थांबवले. त्यातील चालकाला त्याचे नावगाव विचारले असता त्याने उडवाडीची उत्तरं दिली सुरुवातीला आणि ट्रकमध्ये काय माल आहे याचीही तो माहिती देत नव्हता. त्यानंतर वाहन आम्ही ताब्यात घेतले व त्याला सर्व कागदपत्रे व मुद्देमालाची सविस्तर माहिती सांगण्याबाबत त्याला लेखी समज देऊन त्याला मुदत दिली, परंतु त्याने कुठलीही माहिती पुरवली नाही. त्यामुळे संशय वाढल्याने आम्ही स्वतः ते चेक केले व पंचनामा त्याचा केला. तर त्यामध्ये स्पिरिट हा अवैध विक्री व वाहतुकीसाठी घेऊन जात असल्याचे कन्फर्म झाले. त्या पद्धतीने ते ताब्यात घेऊन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील कारवाई धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल पकडण्यासह हजारोंचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली धडगाव येथे तालुका कृषी विभाग यांच्या वतीने आयोजित खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक संपन्न झाली आहे। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार आमशा पाडवी यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी आपण जमीन कसताना योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत, तसेच शेत बांधावर बांबूची लागवड केली पाहिजे असं सांगितले। यावेळी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पराडके, शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पराडके, माजी जिल्हा परिषद सदस्य रवी पराडके, योगेश पाटील, नगरसेवक राकेश पावरा, पंचायत समिती सदस्य दिलीप पाडवी, तालुका कृषी अधिकारी रमेश शिंदे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सेनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर दिनेश खरात, विस्तार अधिकारी पेंढारकर, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख उजेपा बलोच, तसेच आमदार आमशा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव आदी उपस्थित होते। प्रतिनिधी सुलतान पावरा, माझा महाराष्ट्र न्यूज, धडगाव। शेतकऱ्यांची कर्जमाफी व दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये मासिक वेतन, पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करणे या मागण्यांसंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाने थेट पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर रक्तदान शिबिर घेत अनोखा आंदोलन केलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी प्रहारने केलेल्या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे। गेल्या महिनाभरापासून या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाकडे प्रहारच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता, मात्र शासनाने 1 महिना उलटूनही मागण्यांबाबत ठोस भूमिका न घेतल्याने अखेर प्रहार जनशक्ती पक्षाने छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या दोंडाईच्या येथील निवासस्थानासमोर रक्तदान शिबिर घेत अनोखा आंदोलन केलं आहे। या मागण्यांबाबत पालकमंत्र्यांनी विधानसभेत आवाज उठवून शेतकरी बांधवांसह दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे, त्या निमित्ताने माननीय राज्यमंत्री वच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही रक्तदान कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दोंडाईच्या शहरात, धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरातील माननीय जयकुमारजी रावल मंत्री यांच्या घरासमोर आम्ही रक्तदान आंदोलन केलं आहे। या आंदोलनामागे आमची एकच भूमिका आहे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा व्हावा आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन द्यावं। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आम्ही टेंबा आंदोलन केलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांच्या घरासमोर, तरीसुद्धा शासनाला जाग आली नाही, म्हणून आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा म्हणून आज आम्ही जयकुमार रावल यांच्या घरासमोर हे रक्तदान आंदोलन करून त्यांना सांगू इच्छितो की आमचा जो आवाज आहे तो शासनापर्यंत पोहोचवा, जेणेकरून शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळेल। या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वसंत बोरसे, संजय विभांडिक, पंकज सिसोदिया, मंदाकिनी गायकवाड, युवराज वानखेडे, रोहिदास अहिरे, विशाल पाटील, अक्षय पाटील, हेमराज पाटील, जयेश बावा, संजय पाटील, वसीम शहा, राजेंद्र वानखेडे, दिनेश लोहार, कैलास तिरमले, सीमा बागले, नाना शेलार, रीना भोई, अश्विनी बागले, किशोर राणा, संदीप गिरासे, राहुल राजपूत यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।